मनालीच्या ह्या सीझनमध्ये तुमचे स्वागत आहे। व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी ह्या प्लॅनची प्राइस डिक्लेअर करतो आणि त्यानंतर ट्रॅव्हल प्लॅन, साइट्स अँड प्लेसेसची नावं, इन्क्लुजन आणि हॉटेलचं नाव काय आहे तेही सांगतो। तर मित्रांनो, तुमचा 4 जणांचा ग्रुप असेल तर तुमची पर पर्सनची प्राइस बनेल 7,878 रुपये। जर तुम्ही 3 जण असाल तर पर पर्सनची प्राइस बनेल 7,973 रुपये आणि जर तुम्ही फक्त 2 जण ट्रॅव्हल करणार असाल तर प्राइस असेल 9,027 रुपये पर पर्सन। ह्या प्राइसमध्ये काय काय इन्क्लूड असेल हे पण ट्रॅव्हल प्लॅन झाल्यावर मी तुम्हाला सांगेन। तर ह्या टूरची आयटनरी काही अशी आहे। डे 1ला तुम्हाला दिल्लीला यायचे आहे। इथे दिल्लीवरून वोल्वोमध्ये बसून आपण जाणार आहोत मनालीला। आपला हा ट्रॅव्हल सुरू होणार इव्हिनिंगला। आज रात्रीचे ट्रॅव्हल करून आपण दुसऱ्या दिवशी मनालीला पोहोचू। आपली वोल्वो सकाळी 7 ते 9च्या दरम्यान मनालीला पोहोचेल। वोल्वोच्या बस स्टेशनवर तुम्हाला पिकअप करण्यासाठी आपली प्री बुक प्रायव्हेट व्हेकल येईल आणि ते घेऊन जाणार हॉटेलला। हॉटेलमध्ये पोचल्यावर तुम्ही चेक इन प्रोसेस करून घ्या। आता फ्रेशन अप झाल्यावर आपण निघायचे आहे मनालीच्या साईटसीनसाठी। साईटसीन आपण 1 वाजता सुरू करू। सर्वप्रथम भेट द्यायची हिडिंबा माता मंदिरला। हे मंदिर आहे महाभारतातील भीम यांच्या पत्नीचे। हे मंदिर खूप सुंदर जागेवर आहे। मंदिरवरून 3 ते 4 मिनिटचा वॉक करून आपण दर्शन घ्यायचे घटोत्कचचे। मित्रांनो, इथून आपण जायचे आहे क्लब हाऊससाठी। इथून रिव्हरला जाण्यासाठी एक रस्ता आहे। इथे तुम्ही आवर्जून भेट द्या। पिक्स खूप छान येतात आणि इथे तुम्ही रिव्हर क्रॉसिंग देखील करू शकता। यानंतर आपण भेट देऊ वन विहार आणि मॉनेस्ट्रीला। या दोन्ही प्लेसेस मॉल रोडच्या अपोजिट साईडला आहेत। हे सर्व साईटसीन झाल्यावर तुम्ही मॉल रोडवर फिरू शकता आणि तिथे शॉपिंग देखील करू शकता। त्यानंतर हॉटेलवर येऊन रेस्ट करा। नेक्स्ट डे आपण हॉटेलमधून ब्रेकफास्ट करू आणि त्यानंतर निघू सोलांग व्हॅलीसाठी। मित्रांनो, सोलांग व्हॅलीला जाण्याआधी तुम्हाला एका शॉपमध्ये थांबवतील। तिथे तुम्ही तुमचे स्नोवाले कपडे घ्या। त्यानंतर आपण पुढे जायचे। मित्रांनो, जर तुम्हाला सोलांग व्हॅलीमध्ये स्नो नाही मिळाला तर तुम्हाला पुढील प्लेसेसवर जावं लागेल, ज्यासाठी एक्स्ट्रा पे करावे लागतात। ते तुम्ही तिथेच पे करू शकता। इथे तुम्हाला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी बरोबर स्नो ॲक्टिव्हिटी देखील करता येईल। ते तुम्ही तुमच्या चॉईसनुसार सिलेक्ट करा। इथे खाण्यासाठी आपल्याला मॅगी, मोमोज मिळून जातील। इथले सर्व ॲक्टिव्हिटी झाले की नंतर आपण हॉटेलवर जायचे। मग हॉटेलमध्ये जाऊन डिनर करून रेस्ट करायचे। नेक्स्ट डेला हॉटेलमधून ब्रेकफास्ट केल्यावर चेकआउट करायचे आणि जायचे कुल्लूच्या प्लेसेसला भेट देण्यासाठी। इथे आपण भेट देणार आहोत माता वैष्णोदेवी मंदिर। त्यानंतर तुम्ही बीच रिव्हरमध्ये रिव्हर राफ्टिंग देखील करू शकता। राफ्टिंगचा एक्सपिरियन्स खूप छान असतो। नंतर तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही शॉपिंगही करू शकता। त्यानंतर तुम्हाला मनालीच्या वोल्वोच्या बस स्टेशनला ड्रॉप दिला जाईल। इथून 5 ते 6 वाजता वोल्वो सुटतात, जे नेक्स्ट डे मॉर्निंगला 6 वाजता दिल्लीला पोचतील। मित्रांनो, दिल्लीला पोचल्यावर तुमची टूर एंड होईल। ह्या टूरचे जे इन्क्लुजन आहेत ते काही असे आहेत। दिल्ली ते मनाली आणि मनाली ते दिल्लीचे जे ट्रॅव्हल असेल ते वोल्वोनी होईल। मनालीमध्ये फिरण्यासाठी प्रायव्हेट व्हेकल असेल। हॉटेलमध्ये तुमचा स्टे 2 नाईटचा असेल, ज्यामध्ये तुम्ही 2 किंवा 3 जण असाल तर 1 रूम मिळेल आणि जर तुम्ही 4 जण असाल तर तुम्हाला 2 रूम मिळतील। हॉटेलमध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट आणि डिनर सर्व केला जाईल। मित्रांनो, आता आपण बघूया ह्या प्राईजमध्ये आपलं हॉटेल कोणतं असणार आहे। तर तुमचे हॉटेल असेल हॉटेल मोहन पॅलेस। त्यामध्ये तुम्हाला छान रूम मिळेल। खूप साऱ्या रूम्समध्ये बाल्कनी आहे। हॉटेलमध्ये मोठ्या साईजचं लॉन आहे, रेस्टॉरंट देखील आहे। तर हा होता मनालीचा सर्वात मस्त आणि स्वस्त टूर प्लॅन। मित्रांनो, ऑफ सीझनला प्राईस अजूनही कमी होणार। तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की तुमची डेट काय आहे। आम्ही तुम्हाला त्याप्रमाणे प्राईस सांगू। तर मित्रांनो, प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा।